बघाया दुरून तुझं सत्वाचं लेणं, आलो बघाया दुरून तुझं सत्वाचं लेणं। आई भराडी माते ग दे ग दे मला दर्शन, आई भराडी माते ग दे ग दे मला दर्शन। जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात जैतापूर जवळ होळी नावाने ओळखले जाणारे एक लहानसे गाव आहे। तेथे श्री भडीपुरा देवीचे जागृत स्थान आहे। हे देवस्थान अंदाजे 750 वर्षापूर्वीचे आहे। होळी, तुळसुंदे, मठ, तळे, वाघरण या 5 गावातील लोकांची कुलस्वामिनी श्री भडीपुरा देवी हीच आहे। या जवळपासच्या गावातून परगावी जाऊन तेथे स्थायिक झालेले असंख्य लोक या देवीला आपली कुलस्वामिनी मानून तिच्या दर्शनासाठी येतात। सुमारे 7-8 वर्षापूर्वी एक कोकणे घराणे अंजनेश्वरहून भिडगावाने आले। तिथून एका पिढी अंजनेश्वर देवालयाची स्थापना करून व आपली देव पूजेसाठी देऊन ते घराणे होळी येथे आले। तिथे त्यांनी या देवतेची स्थापना केली अशी आख्यायिका आहे। कोकणे घराण्याखेरीज इत्यादी अनेक घराण्याची ही देवता आहे। मूळ देवालय कुणी बांधले याबद्दल काही पुरावा उपलब्ध नाही, पण ते 12व्या शतकातले किंवा त्यापूर्वीचे आहे। गावात प्रथम वस्ती झाली तेव्हा ते बांधले असावे याचा जीर्णोद्धार 200-250 वर्षापूर्वी झाला असावा, पण 1980-81 पर्यंत ते अगदी मोडकळीला आले। आता सन 1988 मध्ये मुंबईचे बॉम्बे केमिकलचे संचालक श्री गोविंद दत्तात्रय गोखले यांनी दिलेल्या उदारतेमुळे व देवीच्या असंख्य भक्तांच्या देणग्यातून याचा संपूर्ण जीर्णोद्धार करण्यात आला। नयन मनोहर नवीन मूर्तीही बसविण्यात आल्या। हे स्थान जागृत असून जाती धर्म निरपेक्ष सर्व भक्तांच्या मनोकामना श्री भडीपुरा देवी पूर्ण करते असा असंख्य लोकांचा अनुभव आहे। श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांचे विवाह प्रसंगी या गावातील एका बालिकेने याचेची विवाह व्हावा म्हणून देवीस नवस केला व तिथे काम झाले। तिने दिलेल्या सोन्याचा मुखवटा अजून या घटनेची साक्ष देतो। भडीपुरा देवी या नावाचा संबंध शिवपत्नी पार्वती असा रामायणातील भरत ह्याच्याशी नसून त्याचा वेदकालीन अर्थ सूर्यासारखी सूर्यप्रकाशी तेजस्वी आदिमाता असा आहे असे जाणकारांचे मत आहे। म्हणून श्री भडीपुरा देवीचे मूळ प्रतीक हे साळुंखेवर ठेवलेला अग्निगोला सारखा पाषाणाचे आहे। साळुंका म्हणजे यज्ञवेदी व त्यावरील पाषाण म्हणजे अग्निगोल। मूळ देवीच्या पाठीमागे ब्राह्मण, देवीच्या डाव्या हाताला जैन व उजव्या हाताला आकार व निरंकार या सगळ्या देवता समूहाला दिलेले नाव आहे स्थळ। देवीवर नारळाचे पाणी घालताना देवी नंतर प्रथम ब्राह्मण, मग जैन व मागावर आकार व निरंकार। ब्राह्मण हा वेद ज्ञानाचा सूचक आहे। जैन कर्म काळातून ज्ञान काळाकडे जाण्याचा टप्पा दाखवतो आणि आकार व निरंकार हे तत्वज्ञानाच्या पुढच्या पायरीवर नेतात। लवानी तिच्या पृथ्वीतून वेद ज्ञानाने तत्वज्ञानाचा आधार घेत परमेश्वरापर्यंत कसे जाता येते श्री भडीपुरा देवी हे नाव तिची स्थळांची रचना सुचवितात। अशा तऱ्हेने भडीपुरा देवीचे मनन व चिंतन व्यावहारिक इच्छापूर्ती होत असताना भक्तांना लोककार्य तेच आपले कार्य अशी भावना प्रदान करते, म्हणजे चित्तशुद्धी करते। यानंतर देवीच्या हीच आपली इच्छा बनते। नवस हा लोक कार्यासाठी केलेल्या त्यागात रूपांतर पावतो आणि मग आपली इच्छा सदिच्छा असेल तर ती पूर्ण व्हायला किती वेळ Jai
शिवाय